आपण काय करणार आहोत, तर युलरचं काही बेसिक एक्झाम्पल राहिले असतील ते आपण कंप्लीट करून घेऊया. प्रश्न विचारतो आपल्याला बघा, स्टीलचा रॉड आहे 5 मीटर लांबीचा आणि 100 mm डायमीटर आहे. जसं मी तुमच्या लक्षामध्ये येईल की MM आला, मीटरचं करायचं, MM मध्ये किलो न्यूटनचं करायचं, न्यूटन मध्ये डोक्यात घालून घ्यायची बात. चला बरं का, तो स्टील रॉड 5 मीटर लॉंग आहे. ठीक आहे, लांबी किती आहे, उत्तराचा बाण मारला मी, लांबी बरोबर 5 मीटर. ओके का, ठीक आहे. पुढे जाऊ आपण, पुढे बघू आपण त्याला. अजून डायमीटर किती आहे, 100 mm डायमीटर म्हणतोय, तो डायमीटर किती दिलेला आहे, 100 mm. ओके, पुढे जाऊया. बघा, स्टीलचा रॉड 5 मीटर लॉंग आहे, 100 mm डायमीटर आहे. ठीक आहे, कॉलम विथ वन एंड फिक्स अँड अदर एंड इज फ्री. याचा अर्थ कॉलम असा आहे की ज्याचा एक एंड फिक्स आहे आणि दुसरा काय आहे, फ्री. तर या केसमध्ये जी ओरिजिनल लांबी असते त्याच्या दुप्पट इफेक्टिव्ह लेंथ असते, लक्षात घ्या. म्हणजे याची लांबी जेवढी, जसं की 5 मीटर लांबी आहे ना, तो इफेक्टिव्ह लेंथ काय असते या केसमध्ये, दुप्पट राहते. लक्षात येते का, तो इफेक्टिव्ह लेंथ किती होऊन जाईल, 10 मीटर. लक्षात येते, तो हा झाला आपला उदाहरण वाचून आपण विषय करतोय. ठीक आहे, तो बघा, स्टीलचा रॉड आहे 5 मीटर लॉंग, 100 mm त्याचा डायमीटर आहे. ठीक आहे, कॉलम जे आहे त्याला एके बाजूला फिक्स आणि दुसऱ्या बाजूला आपण फ्री केलेलं आहे. आपल्याला म्हटलंय क्रिपलिंग लोड काढा, कुठल्या फॉर्म्युलाने, युलर फॉर्म्युलाने, आणि ईची व्हॅल्यू घ्या 210 GPa. ईची व्हॅल्यू काय आहे, तो आपल्याला काय काढायला लावलंय त्याने, PE काढा, क्रिपलिंग लोड PE काढा, बकलिंग लोड किंवा क्रिपलिंग लोड काढा, आणि जो काही आपला E आहे त्याची व्हॅल्यू किती म्हटलंय, 210 GPa. 210 GPa. एवढा डेटा तुम्हाला बाहेर काढता आला का? हा एवढा डेटा जर बाहेर काढता येत असेल तर आपल्याकडे PEचा फॉर्म्युला आहे. काय आहे, साधा सरळ, PE इज इक्वल टू पाय स्क्वेअर EI मिनिमम डिवाइड बाय LEचा स्क्वेअर. एवढाच फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू टाका, पायचं तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये भेटून जातं. पण लक्षात घ्या की या व्हॅल्यू MM मध्ये जर काय येतात ना, बघा D 100 mm झालं ना, तर तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू कशात मिळायला लागेल, 5 मीटर म्हणजे 5 × 10⁻³ हा झाला MM मध्ये. इकडे या, आता 2L आहे ना, म्हणजे 10 मीटर म्हणजे काय, 10 × 10⁻³ हा झाला MM मध्ये. ओके, इकडे ईची व्हॅल्यू 210 GPa. याचा अर्थ काय झाला, 210 × 10⁻³ न्यूटन पर MM². आला का लक्षामध्ये, म्हणजे सगळ्यांना 10⁻³ केले मी. मीटरचं MM करण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय करतोय, किलो न्यूटन बनवायचं होतं ते 10⁻³ ने मल्टिप्लाय करतोय, आणि GPaचं न्यूटन पर MM² मध्ये करायचं असेल, ज्याला MPa बोलतात, यालाच काय बोलतात, MPa. न्यूटन पर MM² ला काय बोलतात, MPa. तो झालं ना आपलं काम. मग आता मला एक सांगा, या सगळ्या व्हॅल्यू जर तुम्ही पद्धतशीर जर इथं टाकल्या तर काय होणार आहे, हा पाय स्क्वेअर आहे, ईची व्हॅल्यू किती आहे न्यूटन पर MM² मध्ये, 210 × 10⁻³ आय मिनिमम किती आहे, तो आय मिनिमम आता बघा आपल्याला आय मिनिमम पण काढावा लागणार आहे. तो आय मिनिमम वरती बी काढून घेतो बघा, आपण इथल्या इथे काढून घेऊ, कॉमा करून टाकू आणि आय मिनिमम काढून टाकू. जर तुम्हाला तो डायमीटर देतोय तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, डायमीटर म्हणजे सर्क्युलर आला, सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, π/64 d⁴. याचं कॅल्क्युलेशन करून सांगा किती येते, π/64. ठीक आहे, डायमीटर किती आहे, डायमीटर 100, तो इंटू 100⁻⁴. सांगा मला हा आय मिनिमम किती होऊन जाईल, आय मिनिमम किती, तो π/64 × 100⁻⁴. 100⁻⁴. 4.90 × 10⁻⁶ mm⁴. mm⁴ हा झाला आपला आय मिनिमम. हा काय झाला आपला आय. ओके, सगळ्यांना आय मिनिमम आला तर उचलून टाकून देतो इथं, मग 4.90 × 10⁻⁶. ओके, आय मिनिमम झाला डिवाइड बाय LEचा वर्ग. LE किती रे, LE आहे 10 मीटर, म्हणजे हे बघा 10 × 10⁻³. तर आपण काय करणार, 10 × 10⁻³ त्याचा वर्ग. ओके, तो LE आहे आपला, याचा वर्ग करून टाकला. बघा ना, 10 × 10⁻³ आहे, तो इथं टाकला मी, पण LEचा वर्ग आहे म्हणून LEचा वर्ग. सांगा बरं याची व्हॅल्यू किती, हा झाला PE. आता लक्षात घ्यायचं, तुम्ही ही सगळी व्हॅल्यू न्यूटन MM मध्ये टाकलेलं आहे, याचं उत्तर कशात येईल, न्यूटनमध्ये. कशात येईल, न्यूटन. टाका बरं. आपण आता याला सॉल्व्ह करणार आहे. बघा आता याला आपण काय करणार आहे, पाय स्क्वेअर 210 × 10⁻³ ठीक आहे, पुढे गेलो, इंटू किती, 4.90 × 10⁻⁶ डिवाइड बाय, खाली गेलो, इकडून तिकडून ब्रॅकेट टाकला, मध्ये शिरलो, 10 × 10⁻⁴. त्याचा काय करायचं आपल्याला, पुढे गेलो, त्याचा करायचं आपल्याला स्क्वेअर. ओके, किती येते उत्तर बघा, हे न्यूटनमध्ये येते बाळांनो. मी लिहून घेतो पद्धतशीर, तुम्ही एकदा चेक करून घ्या. 10, 15, 58,
0.22. पुढे 9 आहे, 9 पण घेऊन टाकू. ओके, हा न्यूटनमध्ये येईल. आता तुम्ही जर का याला डिवाइड बाय 1000 केलं किंवा 3 घरी इकडे सरकले 1 2 3, ते उत्तर येईल 101.558 किलो न्यूटन. हे झालं युलरचा लोड. हा काय झाला? युलरचा लोड. अशा पद्धतीने उदाहरण आपलं झालेलं आहे.